नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ईशान हा खाली मुलांसोबत खेळायला आलेला असतो. त्याला असं खेळताना पाहून अशोक मामांना छान वाटतं. पुढे ते त्याला हात पण करतात. त्यानंतर अशोक मामांच्या डोळ्यात मात्र पाणी येतं. कारण की 4 दिवसानंतर चंदनराव ह्या सगळ्या नातवंडांना घेऊन जाणार असतात. थोड्या वेळाने ईशान म्हणतो की थँक्यू हा. कियान म्हणतो कशाबद्दल थँक्यू? ईशान म्हणतो की तुम्ही मला तुमच्यामध्ये खेळायला घेतलं, मला बॅटिंग करायला दिली. पार्थ म्हणतो पण तुला अजून आम्ही आमच्या टीम मध्ये नाही घेतलेलं. ईशान म्हणतो का? आणि अजून किती जण आहेत तुमच्या टीम मध्ये? पार्थ म्हणतो की 11 जण आहेत. ईशान म्हणतो हो का? मग त्या अजून उरलेल्या 6 जणांसोबत माझी ओळख करून द्याल ना? पार्थ म्हणतो की नाही, तुला जर आमच्या टीम मध्ये यायचं असेल तर त्यासाठी तुला एक टेस्ट द्यावी लागेल. ईशान म्हणतो की कोणती टेस्ट? पार्थ आणि कियान हे एकमेकांनाच नजरेने खुणवतात. बहुतेक इथे ह्या दोघांचा ईशानला काहीतरी गोत्यामध्ये आणण्याचा प्लॅन असावा. त्यानंतर पुढे संयमी कानामध्ये इयरफोन घालून चाललेली असते. तेवढ्यात तिला भैरवीचा फोन येतो. ती म्हणते की हाय हॅलो माऊ, अगं मी आत्ताच तुझी आठवण काढली होती. भैरवी म्हणते की का ग, आजोबा ओरडले वाटतं तुझ्यावरती. संयमी म्हणते नाही ग चिल, तू दिलेले इयरफोन मी घातलेत ना, त्यामुळेच तुझी आठवण आली होती. भैरवी म्हणते की बरं ऐक ना समा, तू ना आत्ता मला भेटायला ये. संयमी म्हणते आत्ता? भैरवी म्हणते हो, आत्ता ये ना. संयमी म्हणते अगं आता मी जरा बाहेर चालले, काम आहे माझं. भैरवी म्हणते आत्ता कसलं काम आलंय ग, आणि ते पण ह्या वेळेला? आणि माझगावकरांनी बरं तुला ह्या वेळेला बाहेर सोडलंय, बरेच चिल झोन मध्ये दिसताय तुम्ही. काल बाबा सांगत होते ना की तुम्ही तिकडे फार खुश आहात. संयमी म्हणते असं काही नाही ग माऊ, अगं ते आम्हाला पार्टी देणार आहेत ना म्हणून. भैरवी म्हणते काय, माझगावकर आणि तुम्हाला पार्टी देणार आहे? बरेच डिप्रेस झालेले दिसतात ते. काही नाही, फक्त 4 दिवस. 4 दिवसानंतर ना तुम्ही माझ्याकडेच येणार आहात. संयमी म्हणते की ओ नो शिट यार. भैरवी म्हणते का ग, तुला नाही आवडणार का माझ्याकडे यायला? संयमी म्हणते अगं माऊ, आता कुठे माझं रुटीन जमत होतं, बसत होतं, तर आता परत ते डिस्टर्ब होणार. भैरवी म्हणते तुझं कसलं आलं ग रुटीन? संयमी म्हणते की आहे. भैरवी म्हणते सांग ना काय आहे, मला न सांगण्यासारखं काही आहे का? तर संयमी मात्र तिला आवाज ऐकू येत नसल्याचं नाटक करते आणि ती म्हणते की आवाज येत नाहीये माऊ, असं म्हणत ती फोन कट करते. त्यानंतर इकडे अशोक मामा हे ईश्वर काकांच्या घरी आलेले असतात. ते बेल वाजवतात तर उर्मिला दरवाजा उघडते. अशोक मामा म्हणतात रियांश आहे का घरामध्ये? उर्मिला म्हणते नाहीये, तो बाहेर गेलाय. पण काय काम होतं तुमचं? अशोक मामा म्हणतात की मला ना त्याच्याकडून लॅपटॉप शिकायचा आहे. उर्मिला अशोक मामांना टोमणा देत म्हणते की काय सांगता, तुम्हाला त्याच्याकडून शिकायचं आहे? अहो कालपर्यंत तुम्ही त्याला शिकवत होता आणि आज तुम्हीच त्याच्याकडे शिकायला येणार आहे? कमालच आहे बाई तुमची. अशोक मामा म्हणतात की हो, आला ना की त्याला माझ्याकडे पाठवा. असं म्हणत अशोक मामा तिथून जायला लागतात तर उर्मिला परत त्यांना आडवत म्हणते की ऐका ना भाऊजी, मला ही गोष्ट एक आश्चर्य वाटते. अहो कालपर्यंत तुम्ही सगळ्या टेक्नॉलॉजीच्या जवळपास नावं ठेवून झालीत आणि आता तुम्हालाच टेक्नॉलॉजी शिकायची. अशोक मामा म्हणतात कसं आहे ना, चांगला बदल करून घेणं ही माणसाच्या प्रगतीची लक्षणं असतात, कमीपणाची नसतात. उर्मिला म्हणते अगदी बरोबर बोललात हा तुम्ही भाऊजी, पण काय हो आजकाल लयच बदल चाललेत तुमच्याकडे. अशोक मामा म्हणतात की म्हणजे? उर्मिला म्हणते की नाही, मला असं म्हणायचंय भाऊजी की अहो परवापर्यंत तुम्ही मुलांना घराबाहेर पण पाठवत नव्हता आणि आता चक्क. अशोक मामा म्हणतात काय? आता काय? उर्मिला म्हणते की नाही, मला असं म्हणायचंय भाऊजी की आता आजकाल ती संयमी ह्या वेळेला कुठे जात असते हो बाहेर? अशोक मामा म्हणतात की हा ती होय, ती क्लासला जाती ट्रॅव्हल्स आणि टुरिझमच्या. उर्मिला म्हणते हो का? नाही, काळजी वाटली मला म्हणून मी आपलं विचारलं. अशोक मामा म्हणतात काळजी तुम्हाला? पण तुम्हाला नक्की काय म्हणायचंय काय? उर्मिला म्हणते की काय नाही हो, वेडं वय असतं ना हे, त्यामुळेच म्हटलं उगाच कोणाची संगत वगैरे नको लागायला, आपलं नाणं खणखणीत असलं म्हणजे झालं. अशोक मामा म्हणतात वेडं वाकडं वय जरी असलं ना तरी माझी नात ही शहाणी आहे. उर्मिला म्हणते अहो असं कित्येकांना वाटतं. अशोक मामा म्हणतात मला नुसतं वाटत नाही तर मला खात्री आहे, माझं नाणं हे खणखणीत आहे वहिनी. अहो माझी नात ही सोन्यासारखी आहे. हा आहे थोडी बंडखोरे आगाऊ आहे, पण मनाने निर्मळ आहे. ती ज्या घरामध्ये लहानाची मोठी झाली आहे ना त्यापेक्षा माझं घर हे कितीतरी वेगळं आहे, तरी सुद्धा त्यामध्ये ती ऍडजस्ट करायचा प्रयत्न करते. आई वडील गेल्यानंतर उभं राहणं एवढं सोपं नसतं, उभं राहायचा प्रयत्न सुद्धा ती करते. असं म्हटल्यावरती उर्मिला मान खाली घालून उभी असते. पुढे अशोक मामा म्हणतात की आणि माझा तिच्यावरती पूर्ण विश्वास आहे, मला नाही वाटत की माझा विश्वास कमी होईल असं ती काही वागेल, कळतंय का? असं म्हणून अशोक मामा तिथून जायला लागतात. तर उर्मिला हळू आवाजातच म्हणते की भाऊजी ऐका ना, आतमध्ये बसता का, रिया येईल इतक्यात. अशोक मामा म्हणतात की नाही नको, मी जातो, आज आम्हाला पार्टी करायला जायचंय. त्यानंतर पुढे डायनिंग टेबलवरती इरा, ईशान आणि संयमी हे अशोक मामांची वाट पाहत बसलेली असतात. ईशान म्हणतो कधी येणार आहेत आजोबा? इरा म्हणते अरे हॉटेलमध्ये गर्दी असेल. ईशान म्हणतो की आजोबा काय घेऊन येतील, माझ्यासाठी बर्गर घेऊन येतील ना? इरा म्हणते की आणि माझ्यासाठी पिझ्झा आणतील. ईशान म्हणतो की तू माझ्यातलं खाऊ नको हा.
संयमी म्हणते, तुमचं दोघांचं काय चाललंय आणि मी काय फक्त फ्रेंच फ्राईज खाऊ? तर इकडे अशोक मामा हे पार्सल घेऊन आलेले असतात. मुलं जे काही बोलतात ते सगळं अशोक मामा ऐकतात आणि त्यांच्या एवढ्या डिमांड ऐकून मात्र हताश होतात. ईशान म्हणतो की कधी येतील काय माहिती, थांब मी त्याला फोन करतो. असं म्हणत तो फोन करायला बाहेर येतो. पाहतो की अशोक मामा आलेले. तो मोठ्याने ओरडतो की ये आजोबा आले, असं म्हणत तो त्यांच्या हातातलं पार्सल घेतो आणि तो डायनिंग टेबल वरती आणतो. ईशान घाईघाईत पिशवीमधून पार्सल बाहेर काढतो आणि पाहतो काय, तर पहिल्या पार्सल मध्ये बटाट्याची भाजी निघते. ईशान म्हणतो, अरे याच्यात फक्त भाजीच आहे. इरा म्हणते, थांब मी याच्यात बघते काय आहे. असं म्हणून ती ओपन करते तर त्यात फक्त पोळे असतात. इरा म्हणते, यात फक्त पोळ्या आहेत. ईशान म्हणतो, ते बघते बघ त्याच्यामध्ये असेल. त्यांना अपेक्षा असती की आजोबांनी पिझ्झा बर्गर आणलेले का काय, पण तिसऱ्या पार्सल मध्ये भात निघतो. हे पाहिल्यावरती मात्र तिन्ही पूर्ण नाराज होतात. ईशान हा रडकुंडीला चाललेला असतो. तो म्हणतो, हे काय आजोबा, अहो पिझ्झा बर्गर हे कुठे आहे, हे डिलिव्हरी येते का? मीरा म्हणते की आजोबा प्लीज आम्हाला जे हवंय ना ते द्या, आम्हाला खूप भूक लागलीये. ईशान म्हणतो की आजोबा आम्हाला वाटलं होतं की तुम्ही पिझ्झा बर्गर घेऊन याल. अहो किती दिवस झालं आम्ही आमच्या आवडीचं जेवण पण खाल्लेलं नाहीये, आम्हाला ते खायचं होतं, हे काय घेऊन आलात? अशोक मामा बळच तोंडावरती हसू आणत म्हणतात की कोणी सांगितलं यामध्ये पिझ्झा बर्गर नाहीये? अरे चला चला ठेवा या ताटामध्ये, बघा मी जादूनी ना तुमच्या आवडीचं सगळं करून आणतो. असं म्हणत अशोक मामा ते ताटामध्ये पार्सल घेतात आणि किचन मध्ये जातात. थोड्या वेळानंतर ते बाहेर येतात आणि ताटामध्ये चपाती, त्यावरती सॉस, ते बटाट्याची भाजी, कांदा टोमॅटो असं पसरवून मुलांसमोर ठेवतात. तर इरा आणि ईशान मात्र मान खाली घालूनच असतात. अशोक मामा म्हणतात की बघा तुमच्या आवडीचं आणलंय का नाही मी, याला काय म्हणतात माहिती का, याला म्हणतात चपाती रोल. अरे तुला माहितीये का की हे माझे वडील पण आम्हाला द्यायचे, मी खूप आवडीने खायचो आणि तुझ्या वडिलांना ना मी हेच द्यायचो, हेच खाऊन तो मोठा झालाय. चला चला खा बरं. ईशान आणि इराला मात्र ते दिलेलं आवडलेलं नसतं. ते मान खाली घालूनच होकारार्थी मान हलवतात आणि खायला सुरुवात करतात. अशोक मामांना मात्र अश्रू अनावर झालेलं असतं. ते म्हणतात, खा मुलांनो खा, असं म्हणत तिथून उठतात आणि किचन मध्ये येऊन रडतात. म्हणतात, माफ करा मुलांनो, मी तुम्हाला तुमच्या आवडीचे पदार्थ खाऊ घालू नाही शकत, माझ्या खिशामध्ये पैसेच नाहीयेत. असं म्हणून अशोक मामा रडतात. पुढे सोसायटीच्या क्लब मध्ये सोसायटीची मीटिंग भरलेली असते. शेवटी अशोक मामा येतात. तोरणे म्हणतात की हे घ्या आले माझगावकर. अहो माझगावकर, तुम्हाला झोपेतून तर नाही ना उठून यावं लागलं? प्रभूबाई म्हणतात की अहो तोरणे, ही काही झोपेची वेळ आहे का? अहो ते फार फार तर आता जेवण करत असतील. तर तोरणे म्हणतात, नाही कसं आहे, पूर्वी ना गडाचे दरवाजे ह्या वेळेला बंद व्हायचे म्हणून म्हटलं. सातपुते म्हणतात, अहो तोरणे, आता तो काळ गेला, पण हल्ली मी पाहतोय यांच्या घराची लाईट ना 11 वाजेपर्यंत चालू असतो. तोरणे म्हणतात की हो का काय, म्हणजे मुलांनी शिस्त शिकवली वाटतं ह्यांना. असं म्हणून हे सर्वजण हसू लागतात. अशोक मामा म्हणतात, कसं आहे ना, मी कोणी राष्ट्राध्यक्ष नाहीये, त्यामुळं मी माझ्या घरामध्ये कधी उठतो कधी झोपतो याकडे तुम्ही कर्तव्य असण्याची काही एक गरज नाहीये. प्रभूवहिनी म्हणतात की अहो माझगावकर, आमच्यावरती कशाला चिडतायत? ह्या सातपुतेकडे बघा, ते तुमच्या घरातील सीसीटीव्ही कॅमेरा आहेत. अशोक मामा म्हणतात, पारावर बसून कुचाळण्या करायला मला वेळ नाही, मी निघतो. असं म्हणत अशोक मामा तिथून उठतात. तर देसाई म्हणतात की अहो सीसीटीव्ही कॅमेरा बसवणं हाच महत्वाचा मुद्दा आहे, म्हणूनच मीटिंग बोलवली, बसा तुम्ही. असं म्हणून अशोक मामा बसतात. पुढे अशोक मामा म्हणतात, बर बोला काय बोलायचंय? देसाई म्हणतात की हे बघा, आपल्या सोसायटीमध्ये गेल्या 10-12 दिवसामध्ये 2 वेळा चोरी झालेली आहे. अशोक मामा म्हणतात, आणि हे कसं मला कळालं नाही? सातपुते म्हणतात की अहो तुम्हाला वेळ कुठे असतो, तुमचा दिवसभरातला वेळ हा नातवंडांच्या मागे पळण्यामध्येच जातो. तोरणे म्हणतात, आणि ते एक अर्थाने चांगलंच आहे. असं म्हणून सर्वजण हसतात. तर देसाई म्हणतात, मुद्दा हा आहे की आपल्या सोसायटीमध्ये 2 वेळा चोरी झाली, त्यामुळं आता सीसीटीव्ही कॅमेरा बसवणं हाच उत्तम मार्ग आहे. तर अशोक मामा म्हणतात, सीसीटीव्ही कॅमेरा कशाला बसवायचा, त्यापेक्षा 2 वॉचमॅन ठेवा ना. प्रभूवहिनी म्हणतात, अहो पण यंत्र जर काम करणार असेल तर त्यासाठी माणूस कशाला ठेवायचा? अशोक मामा म्हणतात की माणूस चुकला तर त्याचा कान धरता येतो, यंत्राचं तसं करता येत नाही. तोरणे म्हणतात, अहो पण यंत्र बरोबर वापरलं तर ते चुकेलच कशाला? देसाई म्हणतात की अगदी बरोबर, त्यामुळं सोसायटीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणं हाच उत्तम उपाय आहे, पण आपल्याला त्यासाठी मेंटेनन्स हा वाढवावा लागेल. अशोक मामा म्हणतात, जास्तीचा मेंटेनन्स म्हणजे जास्तीचा खर्च, आणि हा खर्च मला परवडणार नाही, मी निघतो, विषय संपला. असं म्हणत अशोक मामा उठायला लागतात. तर ईश्वर काका त्यांना अडवत म्हणतात की अशोक थांब, बस, लगेच तू काही डोक्यात राग घालून घेऊ नकोस, ते काय म्हणतात ना ते ऐकू आपण. तोरणे म्हणतात की देसाई बघा, तुम्ही म्हटला होता की यासाठी माझगावकर विरोध करणार नाही, घ्या आता. सातपुते म्हणतात, अहो माझगावकर, तुम्हाला पैसा महत्वाचा का माणूस महत्वाचा? अहो आतापर्यंत चोरी झालीये, उद्या दरोडा पडला तर काय करणार आहेत तुम्ही? अशोक मामा म्हणतात, म्हणून ही अशी उद्धळपट्टी करायची?
प्रभूवहिनी म्हणतात, ही उधळपट्टी नाहीये. अहो, आम्हाला सुखाची झोप लागावी, आमच्या मुलाबाळांना शांतपणे झोप लागावी ना, त्यासाठी आम्ही हे करणार आहोत. काही नाही, सीसीटीव्ही कॅमेरे बसवणं हाच उत्तम उपाय आहे. तर सर्वजण म्हणायला लागतात, की हो बरोबर आहे, बरोबर बोलतात प्रभूवहिनी. ईश्वर काका सर्वांना शांत करत म्हणतात, की थांबा थांबा, यावरती आपण काहीतरी तोडगा काढूया. अशोक मामा म्हणतात, की यावरती काही तोडगा नाहीये, मी निघतो. असं म्हणत अशोक मामा उठायला लागतात. तर देसाई मोठ्यानेच म्हणतात, की माझगावकर, तुम्हाला द्यावा लागेल. तुम्हाला जर या सोसायटीमध्ये राहायचं असेल ना, तर तुम्हाला जास्तीचा मेंटेनन्स हा द्यावाच लागेल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अशोक मामा एका बाकावर बसलेले असतात. तिथे ईश्वर काका येतात आणि म्हणतात, काय रे अशोक, तू वॉकला जाऊन आलास? अशोक मामा म्हणतात, अरे नाही गेलो आज. आज 3:30ला माझा डोळा लागला, त्यामुळे नाही जाता आलं. ईश्वर काका म्हणतात, याला काही झोप मानायची का? इथं बसण्यापेक्षा जा, वर जाऊन तू पड जरा झोप, नाहीतर तू आजारी पडशील. अशोक मामा म्हणतात, कशी लागणारी मला झोप? अरे 4 दिवसांनी माझी मुलं मला सोडून जाणार आहेत. कसं काय मला झोप लागणार आहे तूच सांग. ईश्वर काका म्हणतात, तू सांगितलंच काही मुलांना? अशोक मामा म्हणतात, कसं सांगणार? आमचं बोलणं तर व्हायला हवं, नुसते वादच होतात. काल पण आमच्यामध्ये वाद झाले. ईश्वर काका म्हणतात, हो पण सांगावं तर लागेलच ना मुलांना. अशोक मामा म्हणतात, की अरे मीच तिथं माझी समजूत काढतोय, मुलांना कधी सांगणार आहे मी? अरे मागच्या वेळेस काळजावरती दगड ठेवून मी मुलांना पाठवलं होतं. नंतर मी घेऊन आलो परत, त्यावेळेस मला असं वाटलं होतं, की माझी मुलं मला कधी सोडून जाणार नाही, माझा हात ते कधीच सोडणार नाही. ईश्वर काका म्हणतात, की मुलांना ईश्वर काका म्हणतात, लहान मुलांना मोठ्यांशिवाय राहण्याची भीती वाटते. पण इथं तूच लहान झालायस. जसं हात सुटल्यावरती लहान मूल भांबवतं ना, तसं तुझं झालंय. अगदी 2 मिनिटं सुद्धा हात सुटला ना, तर ते भांबावतं. अशोक मामा म्हणतात, आता 2 मिनिटं नाही. आता जर हात सुटला, तर तो कायमचाच सुटेल. ईश्वर काका म्हणतात, पण ते जर त्यांच्या भल्यासाठी असेल तर? अशोक मामा म्हणतात, कसं असेल ते भलं त्यांचं? तूच मला सांग. आता ती भैरवी, अरे लग्नाला आलेली मुलगी आहे ती. उद्या तिचं लग्न होईल, मग माझ्या मुलाकडे कोण पाहील? ईश्वर काका म्हणतात, अरे पण ते चंदनराव यांच्याकडे राहणार आहेत ना. अशोक मामा म्हणतात, ते खरंय, पण मीना वहिनींना इथलं वातावरण मानवणार नाही. त्या जर आजारी पडल्या तर माझ्या नातवाकडे कोण पाहिल? ईश्वर काका म्हणतात, पण मग याला पर्याय काय? अशोक मामा म्हणतात, याला ना पर्याय काहीतरी सापडावा लागेल. असं काहीतरी व्हायला हवं, की जेणेकरून मी माझ्या मुलांना मोठ्या शाळेमध्ये घालीन, मी त्यांची सगळी स्वप्न पूर्ण करीन. तर ईश्वर काका म्हणतात, पण पर्याय काय? अशोक मामा म्हणतात, की सापडावा लागेल, यावरती काहीतरी पर्याय सापडावा लागेल. आणि आजचा हा भाग इथे संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.